पण तसे पांढरे झालेच आहे ना राजा. तर ते सुद्धा थोडे थोडे कार्यकर्ते कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आंदोलनाची धग किती दिवस आपली टिकन, ह्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला चिंतन मंथन करावं लागेल. आचारसंहितेची भीती आहे आणि वरचा निसर्गानं आपल्याला खूप साथ दिली. त्या देवाचं खरं तरच आभार मानायला पाहिजे, परमेश्वराचं. फक्त थे तुटून पडलं का मग आपला काय वांदा होऊन हाय थोडासा प्रश्न आहे, जास्त नाही आहे. कितने भी बड़ी धार होए तो हम रहेंगे यहाँ, कोई जाने वाला नहीं ना वापस. फक्त वरतून पाऊस आला तर काय करायचं, अंगातले कपडे चड्डी बनायला राहू द्यायचं, मस्त आंघोळ करून घ्यायचं. वॉटर पार्क असते ना तसं जमून टाकायचं. आपल्या गरीबाचा हाच वॉटर पार्क. फक्त चड्डी बनायला राहू द्यायचा, नाही तर आनंद. आता दोनदा फोन आले गिरीश साहेब महाजनचा, बावनकुळे साहेबांचा. इथले SDO आणि प्रशासकीय अधिकारी काही येऊन आम्हाला भेटले. आम्ही म्हणतो का तुम्ही नागपूरला या. पहिले माझा ऐकून घ्या, मग अभिप्राय द्या. लक्षात घ्या, आपलं काय होतंय का, आपल्या मागण्या काही एक मागणी नाही आहे, आपल्या 22 मागण्या. 22 मागण्याचे 22 सचिव लागत, 22 मंत्री लागत. आणि हा सगळा ताफा इथं तर बोलावणं शक्यच नाही आहे. मुख्यमंत्री लागत बैठकीला, कारण चर्चेतून आपली एक मागणी आहे काय, याला काळान त्याला ठेवा, अशी आहे का. याला काळान त्याला ठेवाले मागणी एकच आहे. तिथं काय लगेच दुधात पाणी टाका, नाही तर पाण्यात दूध टाका. आपलं कसं आहे, त्याची खीर करा लागते, मग त्याला घोटा लागतं, मग पेढा करावं काय, दही करावं